मी बघतो जेवायला मच्छी बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता मस्त काय रेडी वगैरे झालेले आहेत. गाडी पण मस्त की बॅगीमध्ये लगेच भरून घेतलेलं आहे बघा. सध्या तर फोटोशूट चालू आहे. तेजस व्हायचा कॅमेरामॅन सध्या त्यांनी विद्याला बनवले कॅमेरामॅन. आता आपण चालू जरा इथं जवळपास मंदिर आणि बीच आहेत तर तिकडं चाललो निघालोत इकडचं मंदिर फिरायला. आपल्या हॉटेल्समधून जवळच आहे रूम. तिकडं जवळपास एक मंदिर आहे बघा. हा समोरच मंदिर आहे आमच्या रूमच्या. काल रात्री आम्ही इथं एक रूम नाईटचा रेंट विचारला तर 12,000 रुपये. याला मी बोलू एवढा रेंट साला गामध्ये इथं खूप रेंट असतो. बघूया मस्त मंदिर आहे. चला जाऊ आता आतून जाऊन दर्शन घेऊया. बघूया कुठला मंदिर आहे आज. हा शिव टेम्पल आहे. आणि त्याच्याच साईडला हा कालभैरव मंदिर आहे. बघू शकता कालभैरव जोगेश्वरी. चला आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता जर आपली गाडी घेऊ आणि मग निघू बीचवर जायला. झिंगा झिंगा. आता आम्ही बीचच्या इथं पोचलेलो आहेत. मस्त की गाडी पार्क वगैरे केलेली आहे. इथं मस्त काही कपड्यांची दुकानं पण आहेत. एक मिनी गोवा हरकत आहे सगळं सेटअप बघ मस्त की. चला जाऊ चला बीचवर. असं काही नाश्ता काय करायला चला आता आम्ही मस्त की नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आलो बीचवर. बघा पब्लिक कसं पाय वाजता आणि या लय मोठा येऊ तिथे मला असं वाटतं तिकडे पुढं झालं होतं जवळपास असं रे. नको आला ही चप्पल खाली मी तुझी चप्पल घालते. चला आता आम्ही आलो दुसऱ्या बीचवर. माझी बायको बघा एकटीच जाऊन बघा एकटीच. यो कपल इथं आहे. आपण पण थोडा जाऊ चला पाण्यात मजा घ्यायला. आणि व्ह्यू लय भारी बघा इकडे एक नंबर व्ह्यू आहे. फोटोशूट केलंय एक नंबर फोटो येतील उलटी. काय बोला आता हाऊस आहे पाण्या भिजायची. ला 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 ला. हे बघा इकडे बघा म्हणजे इकडे कमीच लोक येतात बघण्यासारखे पण लय. हे बघा मस्त दगडी वगैरे भारी भारी बघा. सजावटची दगडी पण आहेत. मस्त मस्त. एक जरा दुनिया में हमको एकम ये एक नंबर फुल कडक. तो तेव्हा कसली म्हणून लाट आली बघ. चला आता आपण फोटोशूट करतो. तिकडे भारी फोटोशूट करणार पण तिकडे लावून जायला लागेल. तिकडे एक नंबर व्ह्यू आहे बघा मस्त फोटोशूट. लाटा वगैरे भारी भारी येतात. कुठल्या बीच आहे आरिवी काहीतरी बीचचं नाव आहे. हा इथं पण आणि असं पब्लिक पण नाही इकडे एकदम शांत बीच आहे. तो कपल तिथं बसलेला आहे बघा. पब्लिक पण लय कमी आहे. फक्त जरा रूम्स वगैरे इथं कमी आहेत. हे चला बदला चला तर वरती होतं. चला आता बदल इथं फिरलो. आता वरती काहीतरी गोला वगैरे खाऊ. चला जाम गर्मी. इकडं नाही इकडं रस्ता इकडं नाही. पाय भाजलं. धाव 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 धाव. आता आपण आलो गोळा खायला. मी दादांकडे मस्त गोळा इथंच. आता गोळा घेऊया आणि मस्त खाऊया. आपण निघालो इकडनं मस्त फोटो वगैरे काढलेले आहेत. आता आपण चाललो हरिहरेश्वरला आणि इकडे व्ह्यू मस्त आहेत. थोडा पाऊस अजून पडला असतं ना आज ते एक नंबर अजून व्ह्यू बघायला भेटलं असतं. तर आपण बघू जाताना आपल्याला अजून कुठले कुठले पॉईंट भेटत बघायला. जाता आता मस्त भेटतील ते पॉईंट बघत बघत जाऊ.
बघा समोरचा व्ह्यू बघा, लाटा बघा ब्लॅक बाई. हे बघ कशा फोटो काढतात लालपऱ्या. तो बघा समोर बघा मस्त व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. बीच आहे का? आता आपण हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहेत आणि इकडं खूप गाडी पार्क वगैरे करायची वांदे झालेले तसं वाटते म्हणून, कारण की खूप पब्लिक आहे इकडं. सगळं फुल आज संडे आहे तरी. बघूया तर कुठं पार्किंग जागा भेटते का नाही. पहिले गाडी पार्क करू, नंतर बाकी पुढचा काय येतो बघू. गाडी पार्क केली मस्त की सावलीत लावलेली गाडी बघू शकता. बायकोने घेतले आंबं खायला. काल आम्ही आता आंबे इटले होते ते मस्त खात चालले. आता आम्ही चालू मंदिरात. आपण जाऊ चला मंदिराकडे. इथूनच काहीतरी 500 मीटर का 200 मीटर काहीतरी मंदिर आहे, तिकडे चालू दर्शनाला. चला आता आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे. बघू शकता इकडचे कोकम वगैरे ज्यूस, आणि हा मार्केट आहे ना, हा रोड आहे मंदिराकडे जायला. पब्लिक तर आहे. इथं हॉटेल्स पण आहेत जेवायला. फुल गर्दी आहे बघा. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि तिकडनं आता आपल्याला जायला लागेल मंदिराकडे. बघ हा मंदिर, हा तिकडे समोरच मंदिर आहे. मंदिरात जाऊन परत दर्शन वगैरे घेऊ चला. लाईन खूप मोठी आहे. आम्ही आता लागलो लाईनीला दर्शनाच्या. लय गर्दी आणि वरून एवढी गरमीमध्ये आपली अवस्था बेकार. हे दोघींनी साईडला बसवलेत आणि आम्ही दोघं लाईनीत उभे राहिलोत. पत्र आहे ना वरून पत्र आहे, एवढं गरमीची हीट मारते खूप. आता बघू आपण किती वेळ लागते दर्शनाला. ही अवस्था बघा, लय बेकार अवस्था झाली. लाईट पण गेली बाई, फॅन पण जळा. आताच भिजलोय पुरं का बाई, आताच भिजलोय. आत्ताच्या एक लाईनीमध्ये अजून 2, 3 लाईनी क्रॉस करायच्या, पार करायचे अजून. आले फॅनला मेन म्हणजे फॅनला हवाच नाही ते, तिथे लाईटचा फायदा पण नाही. लोक मेंटल होती नाही गरमीमध्ये, तरी फिरायला पाहिजे. इथं मेन आहे बोली बाहेर ये प्युअर वाटते. आता आपण प्रसाद घेतलेला आहे इथला. दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आम्ही मस्त प्रसाद पण घेतला घरी न्यायला. आणि आता निघालो. आता थोडीफार काहीतरी इथं शॉपिंग वगैरे करूया. आता मस्त आपण शॉपिंग वगैरे केलेली आहे. बघा किती शॉपिंग केली आहे. मस्त कोकम बिकम सरबत वगैरे घेतलं आहे, पेढे वगैरे घेतलेले आहेत. आता जाऊ गाडी जाऊ. लय गरम झालं आहे, अवस्था लय बेकार आहे. आता आमची बेकारमध्ये लय बेकार अवस्था आली असेल. खूप ऊन आहे बाहेर, गरमी बोलून चालेल. चला आता जेवायला बघू कुठं जायचं आहे, काहीतरी प्लॅन करू जेवायचा. तर खूप भूक पण लागलेली आपल्याला. चला आपलं आता जेवण आलेलं आहे मस्त की. बघा ही सुरमई थाली आहे, ही प्रॉन्स थाली आहे, ही पापलेट थाली आणि ही बांगडा थाली. आता मस्त की आम्ही बघतो जेवायला, असं मस्त पोट भरून जेवूया. खूप दिवसानंतर मच्छी खायला भेटली आज. आता लागले पहिले सगळे स्नॅप पडायला. आणि मस्त समोर बघा व्ह्यू बघू शकतो समोरच्या हॉटेलच्या बाहेरच. आता जेवूया आपण मग. चला मित्रांनो, आता मी जेवण वगैरे आलेलो आहेत, मस्त पोट भरून दबा काही जेवलो वगैरे. आता मी चालू बीचवर मस्त फोटोशूट करायला. काही सनसेट पण आता मस्त घेईल फोटोमध्ये, एक नंबर फोटो येतील.
म्हणून चालून बीचवर मस्त जाऊन कडकपणे फोटो आणि व्हिडिओ काढायचा आपल्याला. मग नंतर आपल्याला तो इथला नवीन ट्रेंड आहे तो काय आहे तो हरिहरशीचा तो कुठला तो 2 डोंगराच्या मधला मला पण नाही माहिती. तिथं गेलो आम्ही पण नाव बघून तुम्हाला सांगतो. पहिले जाऊन आपण बीचवर जाऊ चला. बाटली मच्छी पकडतात. बोईट आहे बोईट आहे तेजाला मग बघू ना, काढा ना बाहेर तिला. थांब ते बाहेरच काढतात ते. बोईट आहे, कसली भारी आहे बघ. मस्त ना बोईट भेटली बघा. यांचं आज रात्रीचं काम झालं. 25 काम 25 रात्रीच्या आवाजचा हे अजून आसिफ पकडते. चला जाऊ चला बीचवर. समोरच मस्त बीच आहे. इकडे दादासाहेब मस्त मच्छी पकडतात. काय ना काय मस्त त्यात बाटलीमध्ये पीठ टाकतात आणि पीठ मध्ये मस्त मच्छी पकडतात. चला आपण आता मस्त की बीचवरचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आता अगोदर ठरवलं आहे तर डोंगरावर जायचा. तो प्रदक्षिण डोंगर असं काहीतरी नाव आहे डोंगराचा. तिकडे चाललोत आणि हा मंदिर आहे बघू शकतो वरून कसं वाटते. तो तिकडचं बीच आहे. हे बघ माणसं आता दमल्या. हा मंदिर आहे. आता वरती बघूया आपण कसा का व्ह्यू आहे मस्त की. इकडे बघू शकता समोर आता वरतून 2 आलेली माणसं आहेत. चल आम्ही पण चलून बघायला काय आहेत वरती. थोडासा राहिलाय चालत नाही फास्ट. शेवटीला धरला बघा कासरा धरला आणि नुसता खेचता येईल आता. दमली एवढंच की इथून इथं यायला दमले. काय व्हायचं म्हणजे आमचं धावणं आहे दिवेश. असं काय करतं त्याच असं माणसाने 5-5 द्यायचं. चला या आलो चला या. हे बघा जो इथं समोरच आहे जाऊन बघूया. भाई रस्ता वगैरे बंद केलाय. चोरवाट आहे याला चोरवाट आहे. थांबा चोरवाट आहे. आता आपण चोरवाट नाही जाणार. कुठल्या मार्गाला चोरवाट आहे ते बघूया. हे बघा सगळी चोरवाटाने चाललीत. आपण पण जाऊ आता. पोचलेलो आहेत. फोटो करू येतात उभं राहा. चला बघा जो इथं आपलं बघा इथं आलो पोचलेलो आहेत. हे बघा हाच आहे तो. आता रीलला व्हायरल झालेला. माणसे येणाला मग हाणलेत आम्ही इकडे. चला आता आपण उतरलेत खाली. काही बघू शकतो पब्लिक फुल खतरनाक व्ह्यू आहे. चला अविंदास फायनली आलो वरती. आता सन पण खाली येत चालले. भाई फुल आवाज चालले डेंजर झाली. 15 मिनटं आम्हाला परत बीचवर जायचं. 15 ते 20 मिनिटं तेव्हा आमचे सगळे फोटो होते. फुल भाई लय दमलो आणि खूप दम लागते. आता मस्त की आपण जाऊ बीचवरती. मस्त तिथं फोटो वगैरे रील वगैरे काढू. फुल किसे चला मित्रांनो आता मी मारला आहे शॉर्टकट रस्ता. काय माहिती आता प्री वेडिंगची आठवण येते मला माझ्या. तो वंड असेल का. चला भाई किती कष्ट घेतो बघा आम्ही. प्री वेडिंगची आठवण आली. आम्ही साताऱ्याला प्री वेडिंग केली अशीच केली होती. ते आम्हाला त्याची आठवण आले. नांगरा टेक जा त्या पायाला लागलाय झोमल म्हणून बघा तो काय करतो. बघा पोचलो मी. पार केलं एकदाशी. आता मस्त पहिले फोटोशूट करू. बघा कसं वालूतले सॉक्स वालूमध्ये सॉक्स घातले दोघी. काय बघा इथं काय नवीन बघायला मिळेल ना. काय नाही बघा जन्नत जुबेर नाही क्या जन्नत. हा या नावाचा जन्नत जुबेर.
तिला कुठं बोलू आम्ही आम्ही साधी माणसं. बघा माझ्या बायकोनी किती कलाकारी केले बघा. दिव्येश अँड मानसी हाडमध्ये नाव काढलंय. इथं बघा इथं पण जिनियस आहे ना माझी बायको. असं सध्या तेजाचा आणि विद्याचा व्हिडिओ शूट करू आहे. इथं बघा चला बाई यांचा व्हिडिओ करूया. बाई लोक आता आपण फुल रावास मध्ये फोटो व्हिडिओ मस्त काढलेले आहेत. उद्या परवा तुम्हाला रील भेटतील बघायला. कशा रील काढल्या आणि कसं फोटो काढले ते आपण. अरे आमचं काय साधा कामच नसतं ना. आता आपण चला निघालो बीचवर ना. आता मस्त निघू तर घरी जायला. कारण की आज आम्ही चाललो घरी आमच्या. फायनली झाला फिरून. आता आपण मस्त की जाऊ गाडी जाऊ आणि मग निघू गाडी घेऊन. माझी बायको किती फुल खुश आहे. तिला आज खूप यातना मी फिरायला आले ना. 3-4 दिवस मस्त बाहेर होतो. फुल मजा केली. आता घरी जायचं आहे. चला मित्रांनो आता आपण पोचलो आहेत घरी. आपली दुसरी गाडी पण आलेली आहे फिरून. आम्ही पण मस्त आलो. आता बॅग वगैरे उतरू मस्त की. चला कारण खूप दिवस फिरलो. चला उतरा. झाला पेटी पॅक. आमचा प्रवास संपला. उद्यापासून परत भांडी घासायची देणार. चला मित्रांनो सगळं सामान वगैरे उतरलेलं आहे. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.